सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा 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 सख्यांचा. ये बात, क्या बात, एनर्जी आहे. हो 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 मंडळी, तुम्हाला कळलं असेल आज सुद्धा आलेलो होतो आपण ऐरोली सेक्टर. क्या बात आहे, 4. हा, आज सगळ्या नवीन ताया इथे आलेल्या आहेत आणि सगळे अगदी उत्साही आहेत. कसला उत्साह आहे चेहऱ्यावरती, हा बघा, क्या बात आहे. पण आता हा असाच उत्साह आपला हा कार्यक्रम संपेपर्यंत असाच असला पाहिजे. आणि मला खूप छान वाटतं की तुम्ही अगदी छान आनंदाने, अगदी मन मोकळेपणाने तुम्ही येता, अगदी माहेर वाशिणी माहेरी येता आणि कल्ला करता मस्त. आणि तुमच्याबरोबर हे शेंडेफळ आहेच, आहे की नाही. एक धमाल करायची आपण. हा, त्याच्यामुळे आपण आता अजिबात वेळ न घालवता आपल्या पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि सुरू करूया आता आपला हा खेळ, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. नाव काय? लीना कांबळे. तुमचं नाही, आपल्या खेळाचं नाव काय? खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. अरे ये बात है, क्या नाव आहे? खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा, व्हेरी गुड. आणि हा खेळ असा आहे की या खेळामध्ये मी एक वाक्य देतो, ते वाक्य पटापटा पटापटा बोलून दाखवायचं असतं, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा ते करून दाखवायचं असतं. जी ताई उत्तम सादरीकरण करेल तिला मिळणार आहे अर्थातच बक्षीस. अत्यंत सोपं वाक्य आहे. वाक्य असं आहे, धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हा, आणि वेगवेगळ्या पद्धतीने मी ती पद्धत सांगणार आहे. चला, कुठून सुरुवात करायची? इथून का इथून? इथून करायची, इथून करायची. हा, नाही मग इथून करायची. ठीक आहे, हरकत नाही. या ताई म्हणतायत नाही म्हणतायत तर आपण इथूनच सुरुवात करूया. ताई तुमचं नाव सांगा. लीना कांबळे. लीना ताई, माहेर कुठलं? माझं हा, हे अरे बापरे, माहेरच कराड. विसरलं. कराड. हा, कराड. माहेर कराड. आणि सासर? सातारा. सासर सातारा. ओ हो, ये बात, साताऱ्याकडचा का तुम्ही? हा, अरे क्या बात आहे. हा, तर आता हे वाक्य तू आहे ना, तू हे वाक्य ताई नाचत नाचत बोलायचं. धनी तुमचं नाही, धनी हा, धनी. हा, धनी. माझं तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे पण माझंच तुमच्यावर नाही. हा, पुन्हा थांबू नका. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हा, धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हा. धनी आहेच का चालू? हा, धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. ओके, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. हा, नाव काय तुझं ताई? मी शुभांगी सिद्धांत ठोसर. शुभांगी ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष झालं. 3 वर्ष. 3च वर्ष झाली. ओ, भाऊजी काय करतात? इंजिनियर आहेत. इंजिनियर आहेत. काय प्रगती? चालूच आहे अजून. अच्छा, चालूच आहे प्रगती अजून. चालू ठेवा, प्रगती चालू ठेवा. हा, प्रयत्नांती परमेश्वर. हा, ओके. आता हे जे वाक्य हे लाजत लाजत बोलायचे. अहो. अरे बापरे. हा, अजून एक. हा, धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे अरे बापरे. पण तुमचंच माझ्यावर नाही. हा, हा. नाही नाही. हा, अहो. हा. करा. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम अरे आहे बापरे. पण तुमचंच माझ्यावर नाही बघा. तरी पण भाऊजी काय शांत आहेत माहिती नाही. हरकत नाही, क्या बात आहे, खूप सुंदर, व्हेरी गुड. या ताई इथे या. हा, तुमचं नाव सांगा आधी. दीपाली देवळेकर. दीपाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 8 वर्ष. 8 वर्ष. माहेर कुठलं? ओडिसा. ओडिसा. माहेर ओडिसा. हो हो हो. तुम्ही म्हणजे महाराष्ट्रीयन आहात की? माझ्या आई वडिलांचं पण लव्ह मॅरेज होतं. माझी मम्मी महाराष्ट्रीयन आहे, साताऱ्याची, आणि माझे पप्पा ओडिसाचे आहेत. ओ, आणि अच्छा. आता मी लग्न केले ते रत्नागिरीचे आहेत. अरे बापरे, उक्षीचे. क्या हो, क्या बात आहे. अख्खा महाराष्ट्र आहे तुमच्या पूर्ण घरामध्ये. कॉकटेल आहे. हरकत नाही. तर आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचं. व्हेरी गुड. समोर भाऊजी, त्यांना ऐकून दाखवा. धनी हा, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही.
आता हे ओडिसामध्ये कसं बोलाल तुम्ही? ଆଜ୍ଞା ଶୁଣନ୍ତୁ ମୋର ତୁମ ଉପରେ ବହୁତ ପ୍ରେମ ଅଛି କିନ୍ତୁ ତୁମର ମୋ ଉପରେ ନାହିଁ. तमोर कोण शिक्षण जोर किती गोड भाषा वाटते ही. पुन्हा एकदा जोरात जोरात, पुन्हा एकदा जोरात जोरात. हा, आणि धनीला काय म्हणतात ओडिया भाषेमध्ये? ସ୍ୱାମୀ स्वामी म्हणतात. अच्छा, हा, मग ते धनी म्हणजे स्वामी. ସ୍ୱାମୀ ଶୁଣନ୍ତୁ ମୋର ତୁମ ଉପରେ ବହୁତ ପ୍ରେମ ଅଛି କିନ୍ତୁ ତୁମରି ମୋ ଉପରେ ନାହିଁ. हा हा, करेक्ट आहे. हा, व्हेरी गुड, क्या बात आहे, व्हेरी गुड. ओ हो. ताई ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव माधुरी परदेशी. माधुरी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 37 वर्ष. 37 वर्ष झालेली आहेत. ओके. आणि भाऊजी काय करतात? डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर झालेत. डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर झालेत. वा वा वा, क्या बात आहे. तर हे जे वाक्य ना, हे वाक्य तुम्ही रागात बोलायचे. हा, समोर भाऊजी आहेत. हा, भाऊजींवरती कधी होतं, भाऊजींवर बरोबर वादभीत होतात कधी? रोज. अरे देवा, रोज होतात. प्रेमाचे पण. हा, तेच आता प्रेमाचे. हा, होऊन जाते प्रेमाचा रुसवा काय तो असेल तो पूर्ण भाऊजींवरती राग काढा. 37 वर्षातला. हा, धनी माझं तुमच्यातील लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हा, धनी तुमचं माझ्यावर प्रेम नाही पण माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. हो हो, क्या बात आहे. राग पाहिजे होता जरा एकदम. हा हा, अजून राग. धनी शपथ, तुमच्यावर माझं लई प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाही. हा, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. मेघा सागर शिंदे. मेघाताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 15 वर्ष. भाऊजी काय करतात? ट्रान्सपोर्ट आहे त्यांचं. ट्रान्सपोर्ट आहे. लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज मॅरेज आहे. हो हो. माहेरी कुठल्या नावाने हाक मारतात तुम्हाला? मेघाच. मेघा. आणि भाऊजी? भाऊजी पण मेघाच. नाही नाही नाही, नक्की? हो. पण आता हे जे वाक्य ना, मग आता हे लाजत लाजत बोला व्यवस्थित. हा, मोठ्याने खणखणीत जरा. हा, रेडी? आहो धनी, हा. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्या. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. फक्त तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही असं झालंय. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. हा हा, रेडी? आहो धनी, तुमचं माझ्या. हा माझं. हा आहो हा धनी, हा. माझं तुमच्या खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. आहो हा, धनी, व्हेरी गुड. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हा, पण तुमचंच माझ्यावर प्रेम नाही. या, क्या बात आहे, व्हेरी गुड. या ताई. ताई तुमचं नाव सांगा. मी मनीषा गणपत निरगुडे. मनीषा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 32. 32. हो हो. तर आता हेच वाक्य आहे ना, हे वाक्य तू हा रडत रडत बोलायचे. हा, रडत रडत बोलायचे. हा, धनी, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचं नाही. रडत 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 अजून रडत 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 रडत. हा, धनी, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचं नाही. परत बोलायचं. हा, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचं नाही. असं रडा. हा, रडा ना. त्याला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. खूप खूप अभिनंदन ताई. अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि आता आपण सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर खेळ. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला माहिती आहे, पण मी पहिला नियम सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस. हा, आणि जी अंतिम विजेती असेल तिला तर अर्थातच बक्षीस आहे. सुरू करूया. बाकी नियम अटी माहिती आहेत. चला तर मग त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा. Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा.
हा लवकर बसून घ्या नाही तर खुर्ची जायची. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. ते तिथे लवकर. हा, 5 खुर्च्यामध्ये आहेत. 5 खुर्च्यामध्ये आहे. हा हरकत नाही. हा 5 खुर्च्यामध्ये आणि ताया आहेत 5. आणि ताया आहेत 5. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. ज्यांनी मला बाहेरच काढलेले ज्यांनी मला बाहेरच काढलेलं आहे. पण त्यासाठी प्लीज. पण त्यासाठी हा. म्युझिक प्लीज. हो क्या बात आहे. जोरदार टाळ्या. म्युझिक प्लीज. किती भी तांढव किती भी साम्य बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव रापचिक होणार आहे. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव रापचिक होणार आहे. कोल्याची पोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार आहे. हो हैया हो हैया पॉपुलेट भोमिल भोली बोशी ये उंशी आयलो ताजी हैया मावरत या नाही भेटावची मग गणाला भाव करतस. हा पटकन बसून घ्या. हा व्हेरी गुड मस्त. एक या साईडला तिथं. ठीक आहे. ही खुर्ची तुमच्यासाठी किती महत्वाची आहे. इस कुर्सी की कीमत आप क्या जानो आशीष बाबू. ये कुर्सी हमारे लिए कितने मायने रखती है. एक कुर्सी की लड़ाई के लिए हम 25 साल जान से हम लड़ाई कर रहे हैं. अभी ये कुर्सी की कीमत हमें ही पता है आशीष बाबू. कशाला विचारलं मी आहे ना. कशाला विचारलं. हरकत आहे. बरं आमचा माईक द्या. हा आता एकच खुर्चीमध्ये आहेत आणि ताया आहेत 1 2 3 4 5 ताया आहेत. बघूया कुठली ताई होते विजेती. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. ए हॅलो पैसा का हम मछली को जिससे सारे मछुआरों पे चला. फिर भी साला घोटाला जब दरवाजे पे बिल्कुल आए वो आला. हा व्हेरी गुड. एक मिनिट नळावरची भांडणं मला सॉल्व्ह करायला लागणार. हा एक मिनिट काय झालं. हा एक मिनिट काय झालं. हा. मी बसले अगोदर. काय झालं. हा अगोदर मी बसले. कशी बसली पण तुम्ही कुठून बसलात ते दाखवा. हा ओके. आणि ताई तुम्ही कशा बसलात तुम्ही दाखवा. हा असे बसलात. हा 1 मिनिट. ही खुर्ची खरं तर आहे या ताईंची. खूप अभिनंदन. असं मी अजिबात बोलणार नाहीये. ही खुर्ची आहे ह्या ताईंची. असू द्या ना त्यांचीच आहे. असू द्या म्हणजे मगापासून एवढ्या भांडलात कशाला माझ्याशी. मी कुठं भांडले. मग तुम्ही म्हटलं मी अशी येऊन बसली आणि अशी येऊन बसली. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप अभिनंदन ताई. व्हेरी गुड. सर मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळतं हे बक्षीस. कसं वाटतंय. छान वाटतं. छान वाटते. बक्षीस घेऊन छान वाटते. हो. हा अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं की एकदम. ओके क्या बात आहे. बघा याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. जोरदार टाळ्या.
ओ हो, धमाल धमाल, क्या बात आहे. मस्त मजा आली तुमच्या सगळ्यांसमोर खेळ खेळून वगैरे. पण तुम्ही ताई खरं सांगू, तुम्ही इतक्या सगळ्या छान आनंदी असता की नाही, अगदी माहेरी आल्यासारखं, अगदी लहान मूल तुमच्या आतमध्ये जे असतं ना ते अगदी बाहेर उफाळून येत असतं. पण इतकं सगळं छान चालू असताना ना एक अबोला मात्र आपल्यामध्ये असतो आणि तो अबोला आपण चूकभूल द्यावी घ्यावी या भागामध्ये आपण तो दूर करत असतो. तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्यामध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. माझं नाव माधुरी विजयसिंह परदेशी. माधुरीताई, कोणाबरोबर हा अबोला आहे आणि किती वर्ष? 6 महिन्यापासून अबोला आहे. घनिष्ठ मैत्रीण होती माझी. आणि घनिष्ठ म्हणजे इतकी घनिष्ठ होतं की कुठेही गेले तर अक्षरशः पूर्ण नवी मुंबईत आमची जोडी होती. पण काही कारणास्तव मला दुखवलं आणि मी हर्ट झाली. अच्छा, त्यांनी तुम्हाला दुखवलं? खूप दुखवलं. इतकं दुखवलं की मी आता नावसुद्धा काढू इच्छित नाही की एवढी मी प्रेम करायची सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त. अबोला तुम्हाला दूर करायचंच नाही? नाही करायचं आहे. तिच्याकडनं प्रयत्न आहे पण मला आता नाही करायचं. खूप वेळा माफ केलंय, 100 वेळा. आणि आता नाही, माफीला, चुकीला माफी नाही. हा, पण इथे आपला हा भाग असा असतो की आपण तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आम्हाला असं वाटतं की मला असं वाटतं की हा अबोला इतक्या तुम्ही छान चांगल्या मैत्रिणी आहात होत्या तर तो अबोला दूर झाला तर पुन्हा एकदा छान त्या मैत्रीचं नातं निर्माण होईल असं मला वाटतं. आणि समजा मला असं वाटतं की त्यांनी तुम्हाला दुखवलं, बरोबर, असं तुमचं म्हणणं आहे की त्यांनी तुम्हाला दुखवलं. ठीक आहे, माणूस आपली मैत्रीणच असते, कधी कधी दुखावून जाते, कधी कधी आपण तिच्यावरती रागवतो, ती आपल्यावरती रागवते, कधी कधी ती माफ करते, कधी कधी आपण पण माफ करून जायचं. कारण ही नाती फार महत्त्वाची असतात आयुष्यामध्ये. तर आज असं मला म्हणायचं की समजा एक 6 महिने झाले असतील, या 6 महिन्यात तुम्हाला खूप काही तिला सांगावं. बरं, तुम्ही ओरडा, हक्काची मैत्रीण आहे, ओरडा. ती समजा समोर उभी आहे, काय सांगाल तिला? तिला एवढंच सांगेल की तू जेवढं मला हर्ट केलं आहे तेवढं मी तुझ्यावर प्रेम पण करायची. आताही माझ्या हृदयात तुझी जागा आहे. पण तू मागचं सगळं विसरून परत तू मैत्रीचा हात दिला तर नक्की मी स्वीकार करेल. पण ते तू स्वभाव बदलावा लागेल तुझा. एवढंच तुला मी मेसेज देऊ इच्छिते यांच्या माध्यमातून. थोडा स्वभाव तुम्ही सुद्धा बदलला तर? मी बदलेल म्हणजे मी जेवढी बोलते तेवढी प्रेम पण तेवढंच करते. पण समोरच्यानी आउटपुट आहे तर इनपुट पण आलंच पाहिजे. बरोबर बरोबर, ते पण आहे. पण हा अबोला दूर झाला किंवा तुमच्या मैत्रीण तुमच्याशी पुन्हा बोलायला आलं तर तुम्हाला आवडेल की नाही? मला आवडेल, हां. मला आवडेल. पण माझ्या बाकीच्या मैत्रिणींना नाही आवडणार. बाकीच्या मैत्रिणींचं सोडा, तुम्हाला आवडेल की नाही? आवडेल. हा, खरं की नाही? मग तेच सांगते की मग हाच तो निरोप की तुम्ही तसं सांगा की तुम्ही आवडेल. आलात तर. माझा अजूनही जीव तुझ्यावरती आहे. हो हो, क्या बात आहे. मग इतकी चांगली छान घट्ट मैत्री आहे तर मग हा अबोला तर नक्कीच दूर होईल. आणि मला असं वाटतं ताईंना की हा निरोप त्या ताईंपर्यंत पोहोचल्यानंतर किंवा आपला आजचा हा भाग ह्या ताईंनी बघितल्यानंतर त्या नक्कीच तुम्हाला फोन करतील, तुम्हाला भेटायला येतील आणि तुमचं मैत्रीचं नातं खूप पहिल्यासारखं छान घट्ट निर्माण होईल. पण ताई, तू आज येथे आलेली आहेस, माहेर आल्यानंतर हा भाऊ तुला असाच जाऊ देणार नाही. त्यासाठी तुझी ओटी भरली जाणार आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. धन्यवाद. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला, माहेरा येण्यासाठी निरोप भावान धाडीला. ताई, तू आज इथे आलीस, इथे छान मनातलं व्यक्त झालीस, हा ओटी वगैरे भरली गेली, कसं वाटतंय? खरं सांगू तर मी भरून आली आहे. माझा एकुलता एक भाऊ कोरोनामध्ये गेलाय आणि मला तसं माहेरचा आता आई पण नव्हती. पक्षामधल्या माझ्या मैत्रिणी आहेत, तेच माझ्या बहिणी आहेत. आणि आज जे तुम्ही माझं केलं ना, तर माहेरपणाचं जे आहे ना ते भरून आलं मला की तो सन्मान माझा राहिला होता चुकून, तो तुमच्या रूपाने माझा तो सन्मान केला गेला. जीवनाचं सार्थक झालं माझ्या. ताई, हे आपलं माहेरच आहे, हे तुम्हाला सगळ्यांचं माहेर. आणि माहेर आल्यानंतर हा भाऊ प्रत्येकीचे हट्ट पुरवणारच. हा, एक छानसं स्माईल होऊन जाऊ दे. हो हो, हा, वा, खूप छान वाटते. आणि ताई, तुम्ही इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही अगदी हा आपला 16 सख्यांचा तुम्ही इतका छान साजरा केलेला आहे. खरं तर असं वाटतं ना की अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा, ह्या सगळ्या तायांबरोबर घालवावा, अजून काही खेळ खेळावे. पण आजच्या भागापुरता आपल्याला इथे थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकासुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी.
क्या बात, नाचो बजाओ, ये बात. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा